8 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत घटक पक्षाच्या मंत्र्यांसह भाजपचेही काही मंत्री शपथ घेतील। प्रफुल्ल पटेल शपथ घेणार अशी विश्वसनीय नेत्यानं पुढारी न्यूजला माहिती दिलेली आहे। शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव अजूनही गुलदस्त्यात असल्याचं कळतंय। अजित पवार आणि एकनाथ शिंदे 7 तारखेला दिल्लीमध्ये असतील असंही कळतंय। शिवाजी काळे आपल्याला अपडेट देत आहेत। शिवाजी, मोठी बातमी, 8 तारखेला कोण कोण चेहरे दिसणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचं नाव तर निश्चित मानलं जात आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षामधील अनेक नेते आहेत की जे त्यांची नावं आघाडीवरती असण्याची शक्यता आहे। प्रतापराव जाधव हे सगळ्यात आघाडीवर असेल सिनियरिटीचा विचार केला तर। दुसरीकडे बारणे देखील आहेत, त्यांची देखील मोठा विजय झालेला आहे, त्यांचंही नाव याच्यामध्ये आघाडीवर असण्याची शक्यता आहे। संदीपान भुमरे राज्यातील मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आता त्यांना केंद्रात यावं लागणार आहे, त्यामुळे त्यांची अपेक्षा असणार आहे। शिंदे यांना जी माहिती मिळत आहे त्यानुसार एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद दिलं जाणार आहे पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये। मात्र जसं दुसरीकडे जर पाहिलं आपण तर अजित पवार यांच्या पक्षाला एक कॅबिनेट दिलं जाण्याची शक्यता आहे आणि शिंदेंच्याकडे 2 मंत्रिपद असणार आहे, एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री। कदाचित दोन्ही पक्षाला समान वाटा देण्याची शक्यता आहे। मात्र शिंदेचे जे खासदार आहेत त्यांची संख्या अधिक आहे आणि राष्ट्रवादीचे फक्त 2 खासदार आहे। दोन्ही खासदारांच्या गळ्यात एका मंत्र्यांच्या गळ्यात राज्यमंत्री आणि दुसऱ्याच्या गळ्यात कॅबिनेट मंत्री पद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांमध्ये भाजपकडून कोणते चेहरे पाहायला मिळतील हे महत्त्वाचं आहे, कारण नितीन गडकरी आणि पियुष गोयल हे दोन्ही चेहरे महाराष्ट्रातून निवडून येणारे आहेत आणि त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश हा निश्चित आहे। मात्र त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामधून जळगाव आणि रावेरमधून निवडून आलेल्या दोन्ही महिला आहेत, त्या महिलांपैकी कोणाला संधी दिली जाते हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। पुण्यामधून मुरलीधर मोहोळ हे निवडून आलेले आहेत, त्यांना संधी दिली जाते का? कारण भाजपकडनं कोणाला संधी दिली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाच्या या जागा आहेत यामधून जे निवडून आलेले आहेत त्यांना संधी दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर 7 तारखेलाच या घटक पक्षाचे जे नेते आहेत ते राजधानी दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत आणि 8 तारखेला हा जो शपथविधी होणार आहे या शपथविधीला उपस्थित असणार आहे। मोदी यांनी आजच्या बैठकीमध्ये सर्वांना आश्वस्त केलेलं आहे, सबका साथ सबका विकास असं म्हणत सर्व घटक पक्षांना सोबत घेतलं जाणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं हे असणार आहे या सर्व घटक दलांना पद जी आहेत ते मिळणार आहेत। मात्र महत्त्वाचे 5 जी पद आहेत, केंद्रीय गृहमंत्री, त्यानंतर संरक्षण मंत्री यासारखी काही पदं, अर्थमंत्री यासारखी पदं जी आहेत घटक पक्षातील कोणत्याही पक्षाला मिळत आहेत का हे महत्त्वाचं आहे। कारण भाजप जे पहिले 5 महत्त्वाची खाती आहेत ते देणार नाही असं समजतंय। इतर जे घटक पक्ष आहेत त्यांना इतर खाती दिली जाणार आहेत, त्यामध्ये महाराष्ट्राला सातत्याने एक अवजड मंत्री खातं आणि याच्या अगोदर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केंद्रीय वाहतूक मंत्री हे खातं होतं। शरद पवार असताना कृषी मंत्री हे महत्त्वाचं खातं होतं। आता जर आपण पाहिलं तर वाणिज्य मंत्री म्हणून पियुष गोयल महाराष्ट्रातून जाणार आहेत, त्यामुळे महाराष्ट्राला मोठी आशा आहे। दुसरीकडे रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते, आता यावेळेस त्यांना कोणतं खातं मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे, यांचा देखील समावेश असणार आहे। मात्र महिला म्हणून स्मिता वाघ यांना किंवा रक्षा खडसे यांना संधी मिळते का, कुठलं मंत्रिपद त्यांच्या वाट्याला येतं का हे सुद्धा आपल्याला बघायला लागेल। शिवाजी, अपडेट घेत राहू तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल।